नमस्कार मित्रांनो. टुरिझम, आपण नेहमीच टुरिझमवरती बोलत आलेलो. सध्याची परिस्थिती बघता, हे महायुद्ध, तिसरं महायुद्ध, भारतामधून बाहेर जाणाऱ्यांची संख्या आता कमी होत चाललेली आहे. एमिरेट्स फिरायला जाणं किंवा आणखी कुठे जाणं, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी किंवा याच्या पुढची काही वर्ष कोण तशी डेअरिंग कोण करणार नाही. तर तसंच आपल्या भारतामध्ये काही भाग आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत, कोकण. आत्ताच आपण पाहिलं काही दिवसापूर्वी, आता जी सुट्टी गेली त्याच्यामध्ये कोकणमध्ये एवढी लोक टुरिझमसाठी गेली. तर कोकणातला मित्रांनो, आपण आपली जागा असेल, आपलं घर असेल, तर एखादं छोटं तसं फार्म हाऊस रिसॉर्ट किंवा एज्युकेशनल रिसॉर्ट, मुंबई पुण्यासारख्या किंवा काही शहरांमध्ये अशी मुलांना एज्युकेशन देणं खूप कठीण जातं, की त्यांना लावणी म्हणजे काय, त्यांना भात रोपणी म्हणजे काय, भात काढणी म्हणजे काय, झोडपणं म्हणजे काय, हे बघायला मिळत नाही. तर मित्रांनो, कोकणवासियांनो, आपण आपल्या शेतामध्ये किंवा अन्य कुठेही, सातारा जिल्हा असो किंवा आणखी कुठेही असो, पुणा जिल्हा असो, आपल्या शेतामध्ये असं एक एज्युकेशनल काही एखादं टुरिझम करता येत असेल तर मित्रांनो, आपण खरंच प्रयत्न करा. याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या काही स्कीम्स असतील त्याचा पण तुम्ही मदत घेऊ शकता, स्टडी करा आणि पुढे जा. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या किंवा अन्य भारतातल्या टुरिझममध्ये खूप वाव येणार आहे, खूप ह्याच्यामध्ये घडामोडी घडणार आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.